कोणाची नमस्कार. काय नेमकी आपली भूमिका असणार आहे की आज भारतीय जनता पार्टीने आपल्याला अधिकृत उमेदवारी दिली असताना देखील आज प्रचाराचा नारळ फुटताना एक अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केलेला आहे. नेमकी आपली भूमिका काय? खऱ्या अर्थानं मी छत्रपती शिवराय आणि शंभूराजांच्या विचारांना या ठिकाणी मानणारा कार्यकर्ता आहे आणि या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता आहे. आज माझे सन्माननीय मित्र शेखरजी वडणे यांनी जो या ठिकाणी मतदारसंघामध्ये जो ट्विस्ट आणला तर त्याचं अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीची उमेदवारी आम्हाला असताना देखील त्यांनी पुरस्कृत उमेदवार काही उपद्रवी लोकांच्या सांगण्यावरून केला. तर आम्ही या ठिकाणी आवर्जून सांगतो की ही निवडणूक आम्ही या ठिकाणी लढणार आहोत. जिल्हाध्यक्ष यांनी सगळे बोलताना असं आत्मविश्वास व्यक्त केलाय की जे अधिकृत उमेदवार आहेत युगंधर बारके ते आपला अर्ज मागे घेते. खर तर मी प्रथमतः माझे जे वरिष्ठ नेते आहेत त्या नेत्यांची प्रथमतः या ठिकाणी माफी मागतो. परंतु अर्ज मागे घेण्याचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं काय संभव नाही, कारण कमळ हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्यानंतर पुन्हा नव्याने पुरस्कृत उमेदवार त्या ठिकाणी पॅनलमध्ये आणणं मला वाटतं हे साफ चुकीचं आहे. आता भाजपच्या अधिकृत पॅनलमध्ये 2 अधिकृत उमेदवार आणि एक पुरस्कृत उमेदवार असेल अशी सध्या तरी शक्यता वाटते. त्यावेळेस जर तुम्हाला पॅनलमध्ये घेतलं नाही तर तुमची प्रचाराची रणनीती किंवा पुढचं तुमची वाटचाल कशी असेल याबद्दल काय विचार? खऱ्या अर्थानं आजवर जे मी काम केले तर ते वारकरी संप्रदाय असेल, माझी मित्रमंडळी असेल, माझी गावकी ओळखी असेल, माझी जनता असेल. आज हे इलेक्शन फक्त नवनाथ पारखीपुरतं मर्यादित नाही राहिलं किंवा युगंधरा पारखीपुरतं मर्यादित राहिलं नसून पूर्ण तालुका या ठिकाणी विरोधी पक्षातील मंडळी देखील या ठिकाणी हळहळ व्यक्त करत आहे की तुम्ही लढले पाहिजे. त्याच्यामुळे ही खऱ्या अर्थानं माझ्या कार्यकर्त्यांची, माझ्या जनतेच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ती या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादावर, वारकऱ्यांच्या आशीर्वादावर, माझ्या लाडक्या बहिणीच्या आशीर्वादावर आम्ही या ठिकाणी जिंकू असा आम्हाला ठाम विश्वास आहे. म्हणजे तुम्ही निवडणुकीला सामोरं जाल असा तुम्ही आत्मविश्वास व्यक्त करताय. सकाळी बोलताना जिल्हाध्यक्षांनी असंही सांगितलं की जर याला कदाचित जर पारखी यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यासंदर्भात विचार केला जाईल. खरं तर एबी फॉर्मचा घोटाळा हा काही उपद्रवी लोकांकडून करण्यात आला. मुद्दामून या एवढ्या मोठ्या इलेक्शनला एक ग्रामपंचायत स्वरूपाच्या इलेक्शनचं स्वरूप देण्यात आलं. खरं तर ही फार मोठी शोकांतिका आहे. राहता राहिला निलंबनाचा विषय, तर निलंबन स्वीकारूनच मी या ठिकाणी हे निर्णय घेत आहे. कारण एकदा माणूस जिद्दीला पेटला, त्याच्या अस्तित्वाच्या लढाईला पेटला आणि जनतेचा आशीर्वाद त्या ठिकाणी असेल तर मला वाटतं मला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. म्हणजे मान पंचायत समितीमधून येणाऱ्या निवडणुकीला आपण सामोरे जाल हे आपल्याकडनं आत्मविश्वास व्यक्त केला जात आहे. खऱ्या अर्थानं आज ही निवडणूक लढत असताना मी आपल्या सर्व पत्रकार बंधूच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्वजण आमच्या पाठीशी ठामपणे उभं राहूत. मी युगंधरा नवनाथ पारखे. मला मान पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीने अधिकृत उमेदवारी देऊन संधी दिली आहे. मी या भागाचा विकास करण्यासाठी सक्षम राहील आणि मला प्रचंड बहुमताने विजयी करा. माझं चिन्ह आहे कमळ.